दररोज आपण वर्गात उभे राहतो, हसत शिकवत सगळ्यांना आधार देत. पण या सगळ्यात आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसतो. घरची जबाबदारी, कुटुंबाच्या अपेक्षा आणि शाळेतील विद्यार्थ्यांची काळजी, या सगळ्यांच्या मध्ये मी कुठेतरी मागे पडतो. दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत काम करताना आपण त्यांच्या भावना समजून घेतो, त्यांना उभं करण्यासाठी झटतो. पण स्वतःच्या मनाकडे कधी लक्ष देतो का आपण? थोडा वेळ स्वतःसाठी घ्या. एक खोल श्वास घ्या. मनाला थोडं शांत होऊ द्या. कारण तुम्ही ठीक असाल तरच तुमचा वर्ग ठीक राहील. तुमचं हसू, तुमचा संयम, तुमची सकारात्मकता एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. आणि तुमच्या कुटुंबालाही तुमचं हसतं रूपच हवं असतं. म्हणून स्वतःची काळजी घ्या, मनोधैर्य जपा आणि प्रत्येक दिवस नव्या ऊर्जेने जगा. कारण तुम्ही फक्त शिक्षक नाही, तुम्ही अनेक आयुष्यांना आकार देणारे आहात. तुमची जिद्द, तुमचा संयम आणि न थकता चालणारी तुमची धडपड ही केवळ नोकरी नाही तर एक समर्पण आहे. घर आणि शाळा या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात आशेची ज्योत पेटवणं ही खऱ्या अर्थाने समाज निर्मितीची सेवा आहे. तुमच्या प्रयत्नांमुळे अनेक आयुष्यांना दिशा मिळते, आत्मविश्वास जागतो आणि स्वप्नांना पंख फुटतात. तुमच्या या निस्वार्थ कार्याला मनापासून आदर. दररोज स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांच्या आयुष्यात प्रकाश पेरणाऱ्या प्रत्येक शिक्षकाच्या जिद्दीला शतशः प्रणाम.